सो रिपीट, कंपायलर काय? कंपायलर इज अ प्रोग्राम, असा एक प्रोग्राम आहे जो आपल्याकडून सोर्स कोड घेतो आणि त्याला कन्वर्ट करून मशीन कोडमध्ये देतो. कळलं? आपल्याला मशीन कोड का लागतो? मी रिपीट करतो 10 वेळा, तुम्ही 10 वेळा ऐका. आपल्याला मशीन कोड का लागतो? कारण की मशीन कोड हा कोड सीपीयूला म्हणजे जे आपला प्रोग्राम रन करणार सीपीयू त्याला मशीन कोड समजतो. मशीन कोडमध्ये काय असतं? तर मशीन कोडमध्ये नंबर्स असतात, बायनरी नंबर्स, जे आपल्या सीपीयूला समजणार असतात. आणि सोर्स कोडमध्ये जो आपला ॲक्च्युअल प्रोग्राम असतो तो सोर्स कोड चालतो. तर आत्तापर्यंत आपण जे काही प्रोग्राम करत होतो तर ते होते आपले सीमध्ये आपण फक्त कंपायलर यूज केला. C++ आपण फक्त कंपायलर यूज केला. म्हणजे आपण C++ सेम करायचो. C++ C++ करायचो आणि कंपाईल झाल्यानंतर आपल्याला मशीन कोड भेटायचा. तो मशीन कोड रन करायचा, त्यावेळेस आपल्याला भेटायचं आउटपुट. ओके. तर आता इंटरप्रेटर काय असतो? इंटरप्रेटर, सो व्हॉट इज इंटरप्रेटर? सो व्हॉट इज इंटरप्रेटर? इंटरप्रेटर पण सेम करतो. इंटरप्रेटर पण कन्वर्ट करतो. इंटरप्रेटर पण सोर्स कोडला कन्वर्ट करून तर बेसिकली कंपाईल. आता सी इज अ कंपाईल लँग्वेज, C++ कंपाईल लँग्वेज, जावा कंपाईल आणि इंटरप्रेट. आणि इंटरप्रेट म्हणजे फक्त इंटरप्रेट, PHP घेतलं तर PHP फक्त इंटरप्रेट लँग्वेज आहे. म्हणजे PHP कंपायलर यूज नाही करत, PHP इंटरप्रेटर यूज करतो. तर इंटरप्रेटर पण काय घेतो? इंटरप्रेटर पण सोर्स कोड घेतो. सोर्स कोड घेतला. इंटरप्रेटर काय करतो माहिती का तुम्हाला? सोर्स कोड घेतो आणि तो डायरेक्ट प्रोग्राम रन पण करतो. म्हणजे कंपायलर आणि इंटरप्रेटर सेम करतात. कंपायलर इज अ प्रोग्राम विच ट्रान्सलेट सोर्स कोड इंटू मशीन कोड. आणि इंटरप्रेटर पण एक असा प्रोग्राम आहे जो कन्वर्ट करतो, ट्रान्सलेट करतो सोर्स कोडला. तर डिफरन्स काय कंपायलर आणि इंटरप्रेटरमध्ये? तर डिफरन्स हा आहे की आता कंपायलरने a.c फाईल घेतली. त्याची पहिली लाईन होती की /include std.i.h. तर कंपायलर काय करतात माहिती आहे का? ही स्लो मोशनमध्ये काय होतं? कंपायलर, एक सेकंड, स्लो मोशन दाखवतो. तर आता स्लो मोशनमध्ये काय होतं? तर सोर्स कोड म्हणजे कंपायलर काय करतो? तर a.c मध्ये ही लाईन घेतो. घेतली ही लाईन घेतो आणि आता तुम्हाला कळतं इथं पण अजून एक बॉक्स असेल. इथं पण एक बॉक्स असेल. तर तो काय करतो माहिती आहे का? आता इथं पण बॉक्स म्हणजे इथं आपला हा कोड आहे. हा जो दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरचा इंट मेन हे सगळं हा कोड इथं आहे. तर कंपायलर काय करतो माहिती आहे का? हा सोर्स कोड घेतो म्हणजे ही लाईन घेतो /include.i.h. ह्या लाईनला कन्वर्ट करतो मशीन कोडमध्ये आणि ती लाईन इथं ठेवतो. आणि समजा त्याच्यामध्ये
म्हणजे ह्या मशीन कोडचं म्हणजे हे स्लॅश इन्क्लूड .चं मशीन कोड असेल. फॉर एक्झाम्पल आपण अजून करू 1101 असं. मग कंपायलर काय करतो, परत जातो, इंटमेन घेतो आणि इंटमेनचा जो मशीन कोड आहे ना तो इथं खाली ठेवतो. इंटमेनचा मशीन कोड आहे तो इथं खाली ठेवतो 10111 असं काहीतरी. तुम्हाला काय होतं, कंपायलर काय करतो, ईच लाईन घेतो, कन्वर्ट करतो आणि a.out म्हणजे मशीन कोड मध्ये ठेवतो. कळलं? ईच लाईन घेतो, ह्याचा पण काहीतरी सोर्स कोड असेल, ह्याचा पण काहीतरी घेतो, ईच लाईन घेतो आणि त्या a.out मध्ये म्हणजे मशीन कोड मध्ये जाऊन त्याचा सोर्स कोड ठेवतो. त्या मशीन कोड मध्ये जाऊन त्यांनी असं सोर्स कोड ठेवला 10011010 असं काहीतरी मशीन कोड मध्ये ठेवलं. म्हणजे ईच लाईन त्यांनी घेतली आणि a.out मध्ये ठेवली आणि मग त्याने नंतर मशीन कोड दिला म्हणजे ईच लाईन. तर कंपायलर काय करतो, इंटरप्रिटर काय करतो, आता हात जर सेम असता हाच जर सेम प्रोग्राम असता ना तर आपल्या इंटरप्रिटरने काय घेतलं असतं, ही जी लाईन आहे सोर्स कोडची, ही जी लाईन आहे ही घेतली असती डायरेक्ट रन करून टाकली असते. ही लाईन घेतली असती डायरेक्ट रन करून टाकली, ही लाईन घेतली असती डायरेक्ट रन करून टाकली. म्हणजे तुम्हाला कळलं इथे कुठलीच फाईल नाही जी मशीन कोड ठेवती. डायरेक्ट इंटरप्रिटर काय करतो, ईच लाईन घेतो, ती कन्वर्ट करतो मशीन कोडमध्ये आणि लागलंच तर ती एक्झिक्यूट करून टाकतो. मेन डिफरन्स काय बघा, कंपायलर काय करतो, सगळा कोड घेतो आणि तो कन्वर्ट म्हणजे a.out मध्ये 5 लाईन असेल ना तर ते 5 लाईन त्या सोर्स कोडच्या 5 लाईनला मशीन कोड मध्ये कन्वर्ट करतो आणि ते a.outच्या फाईल मध्ये ठेवतो. पण इंटरप्रिटर काय करतो, ती प्रत्येक लाईन कन्वर्ट केल्याच एक्झिक्यूट करून टाकतो, आणि इंटरप्रिटर आपला कंपायलर काय करतो, प्रत्येक लाईन एक्झिक्यूट करून मशीन कोड मध्ये a.out मध्ये ठेवतो आणि नंतर अख्खा प्रोग्राम एक्झिक्यूट म्हणजे अख्खा प्रोग्राम कन्वर्ट केला, ट्रान्सलेट केला सोर्स कोड मधून मशीन कोड मध्ये. त्यावेळेस तो मशीन कोड बनवून तो हे करतो, रन करतो मशीन कोड आपण. पण त्याच इंटरप्रिटरच्या केसमध्ये काय होतं, वेगळं काय होतंय, इंटरप्रिटर लगेच ती लाईन घेतो, कन्वर्ट करतो मशीन कोड मध्ये. म्हणजे कळलं ना, ही डेफिनेशन दोघांसाठी सेम आहे की कंपायलरच्या जो इंटरप्रिटरचा प्रोग्राम विच ट्रान्सलेट सोर्स कोड इंटू मशीन कोड. म्हणजे इंटरप्रिटर पण काय करतो, ट्रान्सलेट करतो सोर्स कोड इंटू मशीन कोड. फक्त इंटरप्रिटर लगेच ही लाईन एक्झिक्यूट करून टाकतो, तिला कन्वर्ट करून a.out मध्ये ठेवत नाही, लगेच कन्वर्ट करून झालं ती लाईन एक्झिक्यूट करून टाकतो. ही लाईन कन्वर्ट करून झालं लगेच एक्झिक्यूट करून टाकतो. तर आता आपण डायग्राम मध्ये तुम्हाला सांगू. तर ह्या केसमध्ये कंपायलर काय करतो, सोर्सचा ईच लाईन घेतो, कन्वर्ट करतो आणि एक्झिक्यूट करून टाकतो. ईच लाईन घेतो, कन्वर्ट करतो आणि एक्झिक्यूट करून टाकतो. ईच लाईन घेतो, कन्वर्ट करतो आणि एक्झिक्यूट करून टाकतो. कळलं? म्हणजे 4 लाईन असेल ना, पहिली लाईन घेतो ट्रान्सलेट करतो सोर्स कोड इंटू मशीन कोड आणि एक्झिक्यूट करून टाकतो. ट्रान्सलेट करतो लगेच एक्झिक्यूट करून टाकतो. कंपायलर अख्खा पहिलं ट्रान्सलेट करतो, ते a.outच्या ह्याच्यात फाईलमध्ये ठेवतो, a.outच्या फाईलमध्ये ठेवतो. ह्या फाईलच्या आतमध्ये ठेवतो आणि मग ते एक्झिक्यूट करतो. म्हणजे लाईन लगेच तो कन्वर्ट करून ठेवतो, अख्खा प्रोग्राम कन्वर्ट करतो आणि मग इंटरप्रिटर तो रन करतो. आणि इंटरप्रिटर काय करतो, लगेच कन्वर्ट केल्या एक्झिक्यूट करून टाकतो. कळलं? कंपायलर पण काय आणि इंटरप्रिटर पण काय. तर इंटरप्रिटरची डेफिनेशन आता पण हे कशी डेफिनेशन आहे,
तसे इंटरप्रिटरचे पण डेफिनेशन बघा. इंटरप्रेटर एक लाईन घेतो, तिला सोर्स कोड मधून मशीन कोड मध्ये कन्वर्ट करतो. म्हणा, ट्रान्सलेट करतो आणि लगेच रन करतो. कळलं? तर कंपाइलर काय करतो? कंपाइलर इट इज अ प्रोग्राम दॅट ट्रान्सलेट सोर्स कोड इनटू मशीन कोड. ट्रान्सलेट सोर्स कोड इनटू मशीन कोड. आणि इंटरप्रेटर काय करतो? इंटरप्रेटर प्रत्येक लाईन घेतो, तिला सोर्स कोड मधून मशीन कोड मध्ये कन्वर्ट करतो आणि लगेच ती रन करून टाकतो. म्हणजे आपलं ए सोर्स कोड काय करतो कंपाइलर, हे कन्वर्ट करून a.out मध्ये सगळा पहिला प्रोग्राम कन्वर्ट करून ठेवतो आणि मग लागलंच तर तो हे करतो. आता सीन काय माहिती, अख्खी स्टोरी काय, कंपाइलर काय असतो हे कळलं, इंटरप्रेटर काय असतो हे पण कळलं. दोन्ही गोष्टी कळल्या. कंपाइलर काय असतो परत एकदा रिपीट करा. कंपाइलर एक असा प्रोग्राम आहे ज्याला जर तुम्ही सोर्स कोड मध्ये 5 लाईन दिल्या, सोर्स कोड मध्ये 5 लाईन दिल्या, तर तो काय करतो? पहिलं 5च्या 5 लाईनला सोर्स कोड मधून मशीन कोड मध्ये ट्रान्सलेट करतो. सोर्स कोड मधून मशीन कोड मध्ये ट्रान्सलेट करून a.out ह्या फाईल मध्ये ठेवतो. कळलं? लगेच रन नाही करत, a.out मध्ये फाईल मध्ये ठेवतो. आणि इंटरप्रेटर काय करतो? त्या 5 लाईन जर a.c मध्ये असतील तर a.c मधल्या 5 लाईन लगेच a.c मधल्या 5 लाईन काय करतो? a.c मधल्या 5 लाईन पहिली लाईन कन्वर्ट झाली सोर्स कोड मधून मशीन कोड मध्ये, ती लगेच एक्झिक्यूट करून टाकतो. म्हणून लगेच एक्झिक्यूट करून टाकतो. दुसरी लाईन घेणार, ती सोर्स कोड मधून मशीन कोड मध्ये कन्वर्ट करणार आणि लगेच एक्झिक्यूट करून टाकणार. तिसरी लाईन घेणार, सोर्स कोड मधून मशीन कोड मध्ये कन्वर्ट करणार आणि लगेच एक्झिक्यूट करून टाकणार. कळलं? कंपाइलर आणि इंटरप्रेटर काय असतं. हे कंपाइलर आणि इंटरप्रेटर कळलं. चला, तर आता सी आहे, हे आपलं सीचं एक्झाम्पल झालं. हे कशाचं एक्झाम्पल झालं आपल्या सीचं आणि C++चं. ही डायग्राम. आणि हे कशाचं एक्झाम्पल झाला? हे झालं PHPचं. पण जावा ही अशी लँग्वेज आहे जे दोन्ही वापरते, कंपाइलर आणि इंटरप्रेटर. म्हणजे ह्या दोघांचं मिक्सचर असेल ना, जेव्हा या दोघांचं मिक्सचर असेल, त्या मिक्सचरला हे मिक्सचर कोण करतात? त्या दोघांचं मिक्सचर जावा.
काय होतंय? तर जावा काय करतं? तर जावा फक्त कंपायलर्स नाही वापरत, तर जावा तर जावा फक्त कंपायलर पण नाही वापरत, जावा दोन्ही वापरत ॲट अ टाइम, कंपायलर पण आणि इंटरप्रेटर. म्हणून आपण जावाच्या डेफिनेशन मध्ये काय म्हणलोय, जावा इज टू ऑब्जेक्ट ओरिएंटेड कंपाईल आणि इंटरप्रेट. कंपायलर पण वापरतो, इंटरप्रेटर पण वापरतो. कंपायलर काय असतो, इंटरप्रेटर काय असतं, हे मी 10 वेळा सांगितलं, त्यापर्यंत मी नीट लक्ष देऊन कॉन्सेप्ट क्लिअर करा. कळलं? आता सगळी स्टोरी डिटेलमध्ये बघू. आता पहिला हा आपण सेव्ह करून ठेवूया आपली डायग्राम. तुम्ही पण वाटलंच तर स्क्रीनशॉट काढून ठेवा, सगळं करा. ही डायग्राम सेव्ह झाली. काहीतरी म्हणू, कंपायलर आणि इंटरप्रेटर सेव्ह झाली. आता आपण तर काय असतं आता प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, तर जावाच्या केसमध्ये काय असतं, तर सगळ्यात पहिलं आपण जावाचं एक हे बघितलेलं माहिती आहे ना. सगळ्यात पहिलं जावाचे प्रोग्राम, जावाचं एन्व्हायरमेंट काय आहे, तर JDK. जावाचं एन्व्हायरमेंट काय, JDK. तर रिवाइज करा तुम्ही पण, मी रिपीट. जावाचं एन्व्हायरमेंट काय, JDK मध्ये काय काय 2 गोष्टी आहेत, एक डेव्हलपमेंट टूल आहे आणि दुसरी काय आहे, JRE. तर डेव्हलपमेंट टूल काय करते, डेव्हलपमेंट टूलमध्ये खूप सारे प्रोग्राम्स आहेत, त्यामध्ये एक प्रोग्राम आहे त्याला नाव म्हणतात कंपायलर, तो आपण कंपायलर. आणि दुसरा पार्ट कुठला आहे आपला, JRE आहे. JRE काय, जावा रन टाइम एन्व्हायरमेंट. जावा रन टाइम एन्व्हायरमेंटमध्ये पण खूप सारे प्रोग्राम्स आहेत, त्यात एक प्रोग्राम आहे JDK. तो काय करतो, JDK आपलं, JRE काय करते, JRE आपल्याला एक एन्व्हायरमेंट देते की तुझा प्रोग्राम रन. JRE प्रोव्हाइड्स एन्व्हायरमेंट टू रन आवर प्रोग्राम, म्हणजे आपल्याला एन्व्हायरमेंट देते की तू रन कर. आणि JDK काय करतो, तुमचा प्रोग्राम ॲक्च्युअल रन करतो. कळलं? झालं रिव्हिजन. चला आता बनायचा डायग्राम बघूया. कळलं? हे झाली JRE, हे डेव्हलपमेंट टूल झालं, हे JRE झालं. डेव्हलपमेंट टूलमध्ये खूप सारे प्रोग्राम आहे, त्यातला इम्पॉर्टंट प्रोग्राम काय, एखादा इम्पॉर्टंट जावासी. आणि JRE मध्ये काय आहे, JRE प्रोव्हाइड्स एन्व्हायरमेंट टू रन आवर जावा ॲप्लिकेशन, म्हणजे प्रोग्राम. आणि त्यामध्ये JVM पण आहे. JVM काय, तुमचा प्रोग्राम ॲक्च्युअल रन करतो. JVM तुमचे प्रोग्राम, नीट लक्ष देऊन ऐका, JVM तुमचे प्रोग्राम ॲक्च्युअली रन करतो. काय करतो, ॲक्च्युअली रन करतो. आता स्टोरी काय माहिती का, लय इंटरेस्टिंग स्टोरी. आता नीट लक्ष द्या, खूप इंटरेस्टिंग स्टोरी. चला तर थोडीशी प्रोग्रामिंग बघूया. जावा, चला तर इथलं सगळं मी डिलीट, बरं थांबा लागेल मला. कॉपी, आपण सगळं काय करू, डिलीट करून टाकू. कळलं? आता आपल्या जावा फोल्डरमध्ये काहीच नाही. आपण टर्मिनल ओपन करू. आता आपण एक जावाचं प्रोग्राम लिहू. VIM बघा प्रोग्राम कसं लिहितं, जावा डॉट VIM फर्स्ट प्रोग्राम आहे, तर डेमो डॉट जावा केलं. बघा हे काय आपलं एन्व्हायरमेंट आहे, आपण प्रोग्राम टाईप करतोय. तर VIM, आता आपण काय करू, हा प्रोग्राम पेस्ट करू. प्रोग्रामिंग स्टार्ट नाही केली, हा प्रोग्राम पेस्ट करू आणि आता आपण सेव्ह करू. कळलं? आता जसं काय म्हणलेलं आपण, जावा इज कंपाईल अँड इंटरप्रेट. तर त्यातलं आपण कंपाईल वापरू. आता तर काय म्हणू, जावासी. तुम्हाला कळलं जावासी कुठला आहे, जावासी कुठला आहे कळलं का, आठवलं का काहीतरी. जावासी कुठला आहे, डेव्हलपमेंट टूल मधला आहे. जावासी कुठला आहे, डेव्हलपमेंट टूल मधला आहे. दिसलं का हा जावासी, दिसलं का हा जावासी. तर तो आपण वापरतोय आता. कुठे गेला रे आपला कोड,
जावा सी डेमो डॉट जावा झालं. म्हणजे कळलं तुम्ही, आपण जावा इज कंपाइल अँड इंटरप्रिट तर कंपायलर वापरला, तो कुठं होता, डेव्हलपमेंट टूल मध्ये होता. कंपायलर वापरला तर बघायचं बॅकग्राऊंडला काय झालं, पडद्याच्या मागं काय झालं बघायचं. तर हे पण आपण मिनिमाइज करून टाकू. आपण कुठं होतो, होम मध्ये जावा फोल्डरमध्ये होतो. कळलं. जावा डेमो डॉट जावा आपण क्रिएट केलं तर माहिती आहे, हा आपलं काय आहे, सोर्स कोड. नीट रिलेट करा सगळ्या गोष्टींना नीट. डेमो डॉट जावा काय आपला सोर्स कोड आहे. का बरं, कारण की इथं आपण ऍक्च्युअल प्रोग्राम लिहिलाय. तुम्हाला कळत आहे, तो आपण एक मिनिट. तर डेमो डॉट जावा काय माहिती का, आपला ऍक्च्युअल डेमो डॉट जावा आपला ऍक्च्युअल प्रोग्राम म्हणजे आपला सोर्स कोड आहे. याला ओपन केला तर दिसलं का आपला सोर्स कोड, जे काय आपण प्रोग्रामिंग केलंय ते झालं. आणि जसं तुम्ही ती कमांड दिली, जशी तुम्ही ती कमांड दिली कुठली ही वाली, कळलं, तुम्ही दिली जावा सी डेमो डॉट जावा. झाली. तर आता आपण परत सगळं डिलीट करू तुमच्यासाठी. बरं हे डिलीट करू आपण. बघा आता आपला हा काय सोर्स कोड आहे. सोर्स कोड दाखवतो तुम्हाला. बघा ही जी फाईल दिसते ना, हा आपला सोर्स कोड, जिथं आपण ऍक्च्युअल प्रोग्राम टाईप केला तो सोर्स कोड आहे. आता सोर्स कोडला आपण काय करतोय, कंपाईल करतोय. नीट लक्ष बॅकग्राऊंड. इथं काय फक्त डेमो डॉट जावा आहे. तर इथे आपण जावा सी डेमो डॉट जावा केलं. झालं कंपाईल. दिसतं का, कंपाईल झाले कोड आपली एक फाईल बनली डेमो डॉट प्लस. कोड कंपाईल झाले आपली एक फाईल बनली डेमो डॉट प्लस. कळलं. म्हणजे कळलं इथं काय होते, कळलं का तुम्हाला, रिलेट झालं पाहिजे. कंपायलरने आपल्या काय केलं, कंपायलरने आपल्या हा सोर्स कोडला कन्वर्ट केलं. कशात, अशा कोडमध्ये कंपायलरने कन्वर्ट केलं आपल्या सोर्स कोडला. सोर्स कोड टू, आता हा सीचा कंपायलर नाही, डायरेक्ट सोर्स कोड टू मशीन कोड बनवणार. ओके. तर आपण काय, कंपायलरने काय केला, हा कोड सोर्स कोडला कन्वर्ट केला आणि एक असा कोड बनवला. आणि कंपाईल केल्यानंतर कन्वर्ट करून असा कोड बनवला आणि तो डेमो डॉट क्लासच्या ह्याच्यात सेव्ह केला, ह्या फाईलमध्ये केला. बरोबर. आता स्टोरी काय, नीट लक्षात आहे. आपला ए डॉट आउट काय करायचो, डायरेक्ट आपण आपला प्रोग्राम रन करायचा. ए डॉट आउट आपला प्रोग्राम रन करायचा. पण ह्या केसमध्ये, आपल्या जावाच्या केसमध्ये आपला प्रोग्राम रन कोण करतोय, आपला प्रोग्राम रन कोण करतोय, रन्स जावा ऍप्लिकेशन, JVM करतोय ना. आपला प्रोग्राम रन कोण करतोय, JVM करतोय. ऍक्च्युली रन कोण करतो, ऍक्च्युअली मी तुम्हाला लेक्चरच्या स्टार्टिंग मध्ये सांगितलं, रन खरं रन कोण करतो, तर तो CPU रन करतो. पण जावा ऍप्लिकेशन म्हणजे रन करून, आता ए डॉट आउट आपल्या फाईल आहे, ती फाईल आपण कमांड वर जाऊन क्लिक करतो, ती रन कोण करतो, CPU करतो. पण तो रन जर CPUला कळला, CPUला समजणारा कोड तो कशात ठेवला, आपण ए डॉट आउट मध्ये ठेवलाय. तसं आता इथं तुम्हाला कळलं, जावा कंपाईल आणि इंटरप्रिट आहे. म्हणजे कंपायलरने इथं कंपाईल केला. आता आपण कंपाईल केलेला कोड कुणाला देणार, रन कोण करणार आहे, आपला JVM. हा कंपाईल केलेला कोड कुणाला देणार आहे, आपण JVM ला देणार आहे. कळलं. म्हणजे काय होत आहे, कंपाईल कोड दिला आपण डेमो डॉट क्लासला. म्हणजे कळलं. आता प्रोग्राम रन कोण करणार आहे, ऍक्च्युअल JVM. म्हणजे हा जो कोड आहे कंपायलरने काय केला, डेमो डॉट जावा
हा कंपाईल केला, सोर्स कोडला कन्वर्ट करून असा कोड बनवला जो JVM ला समजणार आहे. कळलं? इथं जर सीचा कंपायलर असतं तर सीच्या कंपायलरने काय केलं असतं, सोर्स कोडला कंपाईल करून एक असा कोड बनवला असता जो मशीनला समजतोय. पण इथं आपण डायरेक्ट मशीनला समजतोय, म्हणजे असा कोड बनवला असता जो सोर्स कोडला कन्वर्ट करून तो CPU ला समजणारा कोड, म्हणजे डायरेक्ट मशीन कोड केला असता. पण आपला इथं कंपायलर रन करतो का प्रोग्राम? नाही, रन करतो JVM. म्हणून आपण JVM demo.java केला, त्याला कंपायलरने असा कन्वर्ट करून ठेवला जो आपण पुढे कोणाला देणार आहे, JVM ला देणार आहे. म्हणजे हा डेमो डॉट क्लास JVM ला समजणारा क्लास आहे, JVM ला समजणारा कोड आहे. कळलं? तर चला बॅकग्राऊंडला आपण सगळं डिटेलमध्ये बघू. ही स्टोरी आहे, सगळी स्टोरी आहे जावाचा प्रोग्राम रन कशा होतात. तर हा झाला आपला पहिला बक्सा. बोला बरं, इथे कोण असणार? जावा सी म्हणजे काय? जावा कंपायलर. जावा कंपायलरने काय केलं मागाशी तुम्ही बघितलं, जावा कंपायलरने जावा कंपायलरने सोर्स कोड घेतला आपल्याकडून. कळलं? जावा कंपायलरने आपल्याकडून सोर्स कोड घेतला, काय दिलं आपण जावा कंपायलरला? demo.java दिले, demo.java दिली.